ललित पाटील याची दृश्य आता आपण बघतोय। ललित पाटील याला आता मुंबईत आणण्यात आलेला आहे। श्रीलंकेला पळून जाण्याच्या तो तयारीत होता आणि त्याच वेळी मुंबई पोलिसांनी त्याच्या मोजक्या आवल्यात। आणखी माहिती घेऊया याबद्दल आपला प्रतिनिधी वेदांत नेब आता आपल्या सोबत आहे। वेदांत, नक्की सौरभ, थोड्याच वेळात अंधेरी कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाणार आहे आणि मुंबई पोलीस त्यांचा ताबा मागितला जाईल आणि याच अंधेरी कोर्टात मी सध्या आहे। त्याला मेडिकलसाठी नेलं जाईल आणि मग ललित पाटीलला याच अंधेरी कोर्टामध्ये हजर केलं जाईल। आपण हे संपूर्ण प्रकरण बघितलं तर 2 तारखेपासून हाच ललित पाटील ससून रुग्णालय पुण्यातनं फरार होता। ज्या प्रकारे आपण बघितलं साकीनाका पोलिसांनी नाशिकमध्ये ज्या प्रकारे धाड टाकली होती आणि नाशिकमधल्याच फॅक्टरीमध्ये जिथे ड्रग्ज बनवले जात होते तिथे हे ड्रग्ज 300 कोटीचे ड्रग्ज जप्त केले होते आणि त्यामध्येच काही जणांना अटक करण्यात आली होती आणि त्याच्याशी संपर्क साधण्याचा ललित पाटील प्रयत्न करत होता। जी माहिती मिळाली, ललित पाटील हा श्रीलंकेला जाण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यासाठी तो आपल्या जवळच्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच वेळेस साकीनाका पोलिसांना ही लिंक लागली आणि त्यानंतर एक सापळा रचत साकीनाका पोलिसांनी याच ललित पाटीलला आता अटक केलेली आहे। संपूर्ण जी माहिती आहे ती पत्रकार या आरोपीला इथं आणलं गेलंय। हात दाखवता ललित पाटील अनेक दिवसांपासून हा या पुणे पोलिसांच्या नाशिक पोलिसांच्या तावडीतनं सुटला होता, मात्र आता पुन्हा एकदा हा आरोपी इथं आपण पाहतोय। तू ज्या प्रकारे आपण पाहतोय ललित पाटीलला कस्टडीमध्ये घेऊन पोलीस निघाले आहेत, इथून पुढे जात आहेत आणि ललित पाटील याच्या मागे पुणे पोलीस, नाशिक पोलीस, मुंबई पोलीस होते। आता ललित पाटील इथून निघालेला आहे आणि ललित पाटीलची दृश्य लाईव्ह एक्सक्लुझिव्ह एबीपी माझावर आपण पाहतोय। ललित पाटीलला इथून आता मेडिकलसाठी नेलं जाईल असं म्हटलं जात आहे आणि इथून त्याला कोर्टात हजर केलं जाईल म्हणून ही दृश्य पाहिली आहे। पहिली अटक झाल्यानंतर ललित पाटीलची दृश्य या कॅमेऱ्यावर आपण पाहतोय। त्या गाडीवरती आहे ललित पाटील। ललित पाटील जाताना हात दाखवत गेला होता आणि इथून त्याला आता मेडिकलसाठी नेलं जाईल। कॅमेरामॅन अनिल संगरेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई। ललित पाटील याला अटक केल्यानंतरची पहिली दृश्य आता एक्सक्लुझिव्ह एबीपी माझावर आपण बघतोय। मी येतो मागणं, चल ना तू। अटकेनंतर ललित पाटील हा माझाच्या कॅमेऱ्यात कैद झालाय। काहीतरी हातवारे तो करताना दिसतोय पोलिसांच्या गाडीत। पोलीस त्याला नेत आहेत आणि यावेळी ललित पाटील काहीतरी हातवारे करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय। तर दुसरीकडे काही वेळापूर्वी नाशिकमध्ये त्याचे कुटुंबीय असतात, आई वडील असतात, त्यांच्याशी आम्ही संवाद साधला। त्यावेळी ललितला योग्य ती शिक्षा करा अशी मागणी त्याच्या आई वडिलांनी केली होती। आणखी माहिती आपण घेऊयात। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। गणेश, आता पोलीस जेव्हा घेऊन जात होते ललित पाटीलला तेव्हा काहीतरी हातवारे करून, इशारे करून तो सांगण्याचा प्रयत्न करत होता। तो नेमकं काय सांगत होता याचा काही अर्थ कळू शकलाय? तो रिलॅक्स दिसत होता आणि ज्या प्रकारे इतकं मोठं कांड करून हा आरोपी इथून पळून गेलाय, त्याला चेन्नईमधून अटक केली गेली आहे। हा आरोपी कस्टडीमध्ये येताना अत्यंत निवांत आणि बॉडी लँग्वेज म्हणजे हात दाखवून तो कॅमेराला वेव्ह करत होता। म्हणजे ह्या आरोपीला कोणाची भीती दिसत नाहीये। या आरोपीला त्याने केलेल्या कृत्याचं कोणतंही त्याला असं वाटत नाही की आपण काही चुकीचं कृत्य करतो। जो व्यक्ती इतकी मोठी ड्रग फॅक्टरी चालवतो, लहान मुलांना, कॉलेजच्या मुलांना, या समाजाला हे व्यसन त्याने लावलेलं आहे, त्या व्यक्तीची बॉडी लँग्वेज बरंच काही बोलून जाते। हा क्रिमिनल माइंडेड आहे, म्हणूनच हा भारताबाहेर पळून जाण्याचा प्रयत्नही करत होता। पण मुंबई पोलिसांनी अत्यंत चांगली अशी कामगिरी करत या प्रकारे इथं त्याला अटक केली आहे। जर याला अटक करण्यामध्ये थोडा उशीर झाला असता तर हा व्यक्ती, हा आरोपी भारताबाहेर पळून जाऊ शकला असता आणि त्याची तयारी त्याने केली होती। म्हणूनच तो चेन्नईला पोहोचला। तमिळनाडूमधून समुद्री मार्गी तो भारताबाहेर जाण्याच्या प्रयत्नामध्ये होता। मात्र पोलिसांनी, मुंबई पोलिसांनी त्यांचं कौतुक केलं पाहिजे की ह्या व्यक्तीला अटक केली आहे। या व्यक्तीच्या अवतीभोवती राजकारणही झालं। या व्यक्तीच्या अवतीभोवती लोकांनी अनेक प्रश्नही उपस्थित केले की ज्या प्रकारे याला ससूनमध्ये भरती केलं गेलं, त्यात काही राजकारण्यांच्या वरती गंभीर आरोप झाले, पण त्या आरोपामध्ये कोणतेही तथ्य नाहीये हे वारंवार सांगितलं गेलं। आणि जर हा आरोपी भारताबाहेर पळाला असता तर सरकारलाही अडचण आली असती, कारण अनेक प्रश्न विरोधी पक्षांनी उपस्थित केले असते। मात्र आता याला अटक केल्यानंतर कोणत्याही प्रकारचे प्रश्न सरकार संदर्भात राहणार नाहीत। सरकारने दाखवलंय की आम्ही याला पाठीशी घालत नाही, याला अटक करण्यासाठी आमची पूर्ण ताकद लावली होती। शेवटी अटक केली आहे आणि याच्या अटकेनंतर आता त्याच्याकडून अनेक माहिती मिळू शकते, कारण याचा नेटवर्क खूप मोठा होता। 300 कोटींची ड्रग फॅक्टरी हा चालवत होता।
300 कोटींची ड्रग फॅक्टरी चालवणाऱ्या व्यक्तीचं नेटवर्क किती मोठं आहे, या नेटवर्कमध्ये कशा प्रकारे लोक समाविष्ट होती, यामध्ये कोण कोण होतं, हा फॅक्टरी चालवायचा कसा, कोणाची याला बरदस्त होती आणि ह्याचं नेटवर्क कुठपर्यंत पोहोचलं आहे. याच नेटवर्कच्या माध्यमातून मागील काही दिवस हा पोलिसांच्या तावडीतनं दूर राहिला. मात्र आता हा पोलिसांच्या तावडीत आलेला आहे. याच्याकडनं मोठे खुलासे होतील. एक्सक्लुझिव्ह दृश्य, पहिली दृश्य पुण्याच्या ससून उड्यात बाहेर पडल्यानंतर, अटक झाल्यानंतरची आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय आणि अत्यंत शांत आणि अशा बॉडी लँग्वेजने तो बाहेर आला जणू काय त्याने काही केलंच नाहीये. पण इतका मोठा क्रिमिनल आहे आणि अशा क्रिमिनलची सायकोलॉजी अशीच असते की त्यांना कोणाची भीती नसते आणि म्हणूनच इतकं मोठं साम्राज्य ड्रग्सचं त्याने उभं केलं होतं. बरोबर गणेश, तुम्ही सोबत राहाच, पण यावेळी पोलीस ललित पाटीलला नेत असताना ललित पाटील काय सांगण्याचा प्रयत्न करत होता ते या दृश्यांमधून एकदा आपण बघूया. काढलं त्याला पलीकडून बस आणि ललित पाटील याला, या आरोपीला इथं आणलं गेलंय. हात दाखवता ललित पाटील अनेक दिवसांपासून सुटला होता. मात्र आता पुन्हा एकदा हा आरोपी ललित पाटीलला आता कोर्टाकडे घेऊन जात आहेत. कोर्टात त्याला सादर केलं जाणार आहे. ललितला अटक करण्यात आली चेन्नईतून तो श्रीलंकेत पळण्याच्या मार्गावर होता आणि त्याच वेळी मुंबई पोलिसांनी त्याच्यापर्यंत पोहोचत त्याला अटक केलेली आहे. आणि एबीपी माझावर ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय ललित पाटील याला घेऊन जातानाची. अनेक दिवसांपासून मात्र आता पण पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी गणेश ठाकूरकडे जाऊयात. गणेश, सौरभ, तो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता, मात्र पोलिसांनी त्याला बोलू दिलं नाही आणि आम्ही एका आरोपीचं म्हणणं आमच्या चॅनलवर कितपत ठेवणं हेही योग्य वाटत नाहीये. पण जसं मी तिथे होतो तर तो काहीतरी हातवारे करत होता. आता त्याला काय म्हणायचं तो कोर्टात म्हणेलच. पण हा आरोपी जो वॉन्टेड श्रेणीमध्ये आला होता त्याला अखेर अटक केली आणि त्याच्या संदर्भातली सगळी माहिती या रिमांड रिपोर्टच्या मध्ये दिली जाईल. आणि रिमांड रिपोर्टमध्ये ह्याला कसं पकडलं, याच्या माझ्यासोबत कोण कोण होते, या सगळ्या बाबींची चौकशी आता पोलीस करणार आहेत आणि त्यासाठीच रिमांड घेतली जाईल. पण मोठी कामगिरी, मोठं यश मुंबई पोलिसांना मिळालेलं आहे आणि या मुंबई पोलिसांच्या कामगिरीवरती आज 1 वाजता प्रेस कॉन्फरन्स होईल. साकीनाका पोलिसांच्या टीमने कामगिरी केली. एक PI आहेत ज्यांनी अत्यंत चांगलं काम केलं होतं. या PI ला रिवॉर्डही दिले जाईल कारण त्यांनी फक्त त्याचं ट्रेल करत करत ते कर्नाटकालाही गेले होते, चेन्नईलाही गेले होते आणि हा मोबाईल नंबर वारंवार बदलत होता आणि म्हणून त्याला इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स करणंही कठीण जात होतं. पण मुंबई पोलिसांनी आपले सगळे एक्सपर्टीज आणि आपलं कौशल्य वापरत याला अटक केली आहे आणि आता याला मेडिकल नंतर कोर्टात हजर केलं जाईल. अगदी बरोबर. खूप धडक कारवाई म्हणावं लागेल मुंबई पोलिसांच्या, साकीनाका पोलिसांच्या या सगळ्या कारवाईला. आणलं गेलंय. हात दाखवता ललित पाटील अनेक दिवसांपासून ललित पाटीलला यावेळी कोर्टाच्या दिशेनं पोलीस नेत असताना मी पत्रकारांशी बोलेल अशी एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया त्याने एबीपी माझाच्या कॅमेरा समोर दिलेली आहे. ललित पाटील आहे हा गाडीत बसलेला पोलिसांच्या आणि त्याला कोर्टात सादर करण्यासाठी नेत आहेत आणि त्याच वेळी माध्यमांना बघून मी पत्रकारांशी बोलेल अशी प्रतिक्रिया त्याने दिलेली आहे. सुटला होता. मात्र आता पुन्हा एकदा ललित पाटील याला सगळ्यात आधी हॉस्पिटलमध्ये आता नेण्यात येईल. तिथे त्याचं चेकअप होईल, प्राथमिक तपासणी होईल. पण आताची एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत, एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया सुद्धा आहे ललित पाटील याची. आणखी माहिती घेऊया. मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आता सोबत आहेत. मंदार, तुम्ही सुरुवातीपासून या सगळ्या प्रकरणाचा फॉलोअप घेत होतात, काय सांगाल अगदी सुरुवातीपासून ते आत्ताच्या पोलिसांच्या कारवाईपर्यंत?
ललित पाटील पुण्यातल्या ससून रुग्णालयातून पळून गेल्यामुळं मोठी खळबळ उडाली. आता त्याला अटक झाली आहे, परंतु आत्ता एक अंक संपलेला आहे. पुढचा अंक इथून पुढे सुरू होतो. या ललित पाटीलच्या चौकशीतून काय समोर येतं या पुढच्या अंकामध्ये आपल्याला समजेल अशी आपल्याला अपेक्षा आहे. ही अपेक्षा भाबडी आशा ठरू नये. आपल्याला यासाठी पोलिसांना त्याची व्यवस्थित चौकशी करून सत्य समोर मांडावं लागेल. कारण ललित पाटील पळून तर गेला, परंतु त्याआधी महिनोन तो ससून रुग्णालयामध्ये ठाण मांडून होता. तिथून तो ड्रगचं रॅकेट चालवत होता. याचा अर्थ त्याला वरदहस्त होता. तो वरदहस्त कोणाचा होता? या ससून रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी येरवडा कारागृहातील कोणत्या अधिकाऱ्यांनी त्याला मदत केली? मुळामध्ये येरवडा कारागृहातील कुठल्या डॉक्टरांनी शिफारस केली की याला ससूनमध्ये भरती करून याच्यावरती उपचार करा? तिथून पुढे ससूनमधले असे कोणते डॉक्टर आहेत? 6 डॉक्टर आहेत की ज्यांनी ललित पाटीलला ससून रुग्णालयामध्येच ठेवून त्याच्यावरती उपचार करावा लागेल अशी शिफारस केली. ही सगळी माहिती जी आहे ती समोर यावी लागेल. त्याचबरोबर पुणे पोलिसांमधल्या 9 कर्मचाऱ्यांना जरी निलंबित केलेलं असलं तरी असे कोण अधिकारी आहेत की जे अधिकारी ललित पाटील सारख्या गंभीर गुन्ह्यांमधल्या आरोपींना महिने या ससून रुग्णालयामध्ये हवं ते सगळं पुरवतात, त्यांना त्या ठिकाणी राहता यावं अशी सोय करतात. कारण आपण पाहिलं की ललित पाटील फक्त एकदा पळून गेला हीच फक्त CCTV मधली दृश्य नाहीत, तर तो वेळोवेळी या ससून रुग्णालयाच्या बाहेर येऊन जो त्याचा साथीदार आहे अभिषेक बलकवडे यालाही भेटवत होता. हे देखील CCTV मध्ये समोर आलेलं होतं. त्यामुळे ही सगळी जी काही हे जे सगळे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या ललित पाटीलच्या चौकशीतून मिळतील अशी अपेक्षा आहे. अर्थात ललित पाटीलची सुरुवातीची चौकशी मुंबई पोलीस करणार आहेत, कारण त्यांनी त्याला मी ससूनमधून पळालो आणि मला पळवलं गेलं. कोणाचा हात आहे सगळं सांगतो मी. हे दादा थांब ना, काम करत ना आमचं आता. पुन्हा एकदा ललित पाटीलने माध्यमांशी बोलण्याचा काहीतरी प्रयत्न केलाय, काहीतरी माध्यमांना सांगतोय. तो इशाऱ्यातून आता हातवाऱ्यातून त्याच्या कळतंय. काही वेळापूर्वी माध्यमांशी बोलेन असं ललित पाटील म्हणाला होता पोलिसाला मेडिकल चेकअपसाठी नेताना, आणि आता पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर सुद्धा त्याने काही इशारे केलेत, काही हातवारे केले आणि काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केलाय. अर्थात आपल्या कॅमेऱ्यामध्ये त्याचा आवाज कैद झाला काय बघावा लागेल, रेकॉर्ड झाला का बघावा लागेल. नेमकं काय सांगण्याचा तो प्रयत्न करतोय. आता मेडिकल चेकअप होणार आहे ललित पाटील याचं. मुंबई पोलिसांची अतिशय मोठी कारवाई म्हणावी लागेल. चेन्नईमधून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. पुण्यातून त्याने पळ काढला होता. त्यानंतर त्याच्या भावाला आधी अटक करण्यात आली आणि ललित पाटील हा आता श्रीलंकेला पळून जाण्याच्या तयारीत असताना चेन्नईमधून त्याला ताब्यात घेण्यात आलाय. हात दाखवता ललित पाटील अनेक दिवसांपासून ससूनमधून पळालो आणि मला पळवलं गेलं. मी ससूनमधून पळालो आणि मला पळवलं गेलं. कोणाचा हात आहे सगळं सांगतो मी. हे दादा थांब ना. ललितला अटक केल्यानंतरची सगळी मी ससूनमधून पळालो आणि मला पळवलं गेलं. मी ससूनमधून पळालो आणि मला पळवलं गेलं. महत्वाचं वक्तव्य केलंय, दावा केलेला आहे ललित पाटील याने. मी ससून मधून पळालो नाही तर मला पळवलं गेलं असं ललित पाटील आता म्हटलंय. मी ससूनमधून पळालो आणि मला पळवलं गेलं. मी ससूनमधून पळालो आणि मला पळवलं गेलं. कोणाचा हात आहे सगळं सांगतो मी. हे दादा थांब ना. मी ससूनमधून पळालो आणि मला पळवलं गेलं. मी ससूनमधून पळालो आणि मला पळवलं गेलं. कोणाचा हात आहे सगळं सांगतो मी. हे दादा थांब ना. मी ससूनमधून पळालो आणि मला पळवलं गेलं. मी ससूनमधून पळालो आणि मला पळवलं गेलं. कोणाचा हात आहे सगळं सांगतो मी. हे दादा थांब ना. मी ससूनमधून पळालो आणि मला पळवलं गेलं. मी ससूनमधून पळालो आणि मला पळवलं गेलं. कोणाचा हात आहे सगळं सांगतो मी. हे दादा थांब ना.
ससून मधून पळालो आणि मला पळवलं गेलं. मी ससून मधून पळालो आणि मला पळवलं गेलं. कोणाकोणाचा हात आहे सगळं सांगतो मी. दादा थांब ना. मी ससून मधून पळालो आणि मला पळवलं गेलं. मी ससून मधून पळालो आणि मला पळवलं गेलं. कोणाकोणाचा हात आहे सगळं सांगतो मी. दादा थांब ना. मी ससून मधून पळालो आणि मला पळवलं गेलं. मी ससून मधून पळालो आणि मला पळवलं गेलं. कोणाकोणाचा हात आहे सगळं सांगतो मी. दादा थांब ना. मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवून नेलं असा दावा, खळबळजनक खुलासा आता ललितने एबीपी माझाशी बोलताना केला. आणखी माहिती घेऊया गणेश ठाकूर कडून. गणेश, मोठा दावा हा व्यक्ती करतोय. आता कोणाच्या सांगण्यावरून याला पळवलं गेलं, कोणी याला पळवलं, आता हा आरोपी आहे. या आरोपीचा दावा कितपत खरा मानायचा, बरोबर, तो यामध्ये काही आपल्या फायद्याचं बोलण्याचा प्रयत्न करतोय का, किंवा काही वेगळं या सगळ्या प्रकरणात रंग देण्याचा प्रयत्न करतोय का, या सगळ्या बाबी आहेत ज्या बाबी आता तपासामध्ये समोर येतीलच. पण या पूर्ण प्रकरणामध्ये जिथं आपण पाहतोय की तो एक मोठा दावा करतोय की मी पळून नाही गेलो, मला पळवलं गेलं, यामध्ये कोण आहे मी सगळं सांगेन. आता याचा अर्थ किंवा हा काय म्हणण्याचा प्रयत्न करतोय याच्या वकिलांच्या माध्यमातून कोर्टामध्ये सांगितलं जाईलच. आणि आता पाहावं लागेल की याचा दावा कितपत खरा होतो, त्या दाव्यामध्ये किती तथ्य आहे, कोण कोण यामध्ये सामील होतं, या सगळ्या बाबींची आता चौकशी मुंबई पोलीस करेलच. पण हा मोठा दावा एबीपी माझाच्या समोर त्यानं केलेला आहे आणि यामध्ये आता मुंबई पोलीस सखोल चौकशी करेलच. बरोबर. तर ललितने एक मोठा दावा केलेला आहे एबीपी माझाशी बोलताना. मला ससूनमधून पळवलं आहे, मी पळून गेलो नव्हतो, मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं असा दावा ललित पाटील यांनी केला. आणि त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणामध्ये कोणाकोणाचा हात आहे हे सर्व सांगेन असाही खळबळजनक दावा ललित पाटील यांनी केलेला आहे. आणखी माहिती घेऊया गणेश ठाकूर कडून. गणेश, या सगळ्या प्रकरणात कोण कोण आहे ते सुद्धा मी सांगेन असं ललित पाटील म्हणालेलं आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आणखी ट्विस्ट, आणखी काही नावं देखील येण्याची शक्यता आहे. हो, येण्याची शक्यता आहे. कारण हा ज्या प्रकारचा क्रिमिनल आहे, अत्यंत चालाक असा हा व्यक्ती आहे. याला माहिती आहे की काय बोलून आपण आपल्या स्वतःला वाचवू शकतो आणि काय बोललं पाहिजे. आणि म्हणूनच अशा प्रकारचे दावे तो आता अटकेनंतर लगेच करतोय. यामध्ये ट्विस्ट टर्न्स येतीलच. कोणाची नावं घेतो हा हेही पाहणं महत्वाचं असेल. मात्र या सगळ्या बाबींमध्ये आता एक गोष्ट ही आहे की येणाऱ्या काळामध्ये हा कोर्टामध्ये देखील काही नावं घेईल, कोर्टामध्ये काही माहिती ठेवेल आणि ही माहिती वकिलांच्या माध्यमातून प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचवण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे, जेणेकरून या पूर्ण प्रकरणाला एक नवीन वळण मिळू शकेल. आणि एवढा मोठा साम्राज्य हा चालवायचा तर कशा प्रकारे यामध्ये याच्या दाव्यांमध्ये तथ्य आहे हे पाहणं ही खूप महत्वाचं असणार आहे. ठीक आहे गणेश, तुम्हाला थोडंसं थांबवतो. ज्या रुग्णालयात आता तपासणी केली जाते, चेकअप केलं जात आहे ललितचं, तिथून आपला प्रतिनिधी प्रशांत बडे आता आपल्यासोबत आहे. प्रशांत. सौरभ, अगदी काही क्षणापूर्वीच जोगेश्वरी गोरेगाव लिंक रोडवर असलेल्या या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये ललित पाटील याला आणण्यात आलेला आहे. आपण बघतोय आता ज्यावेळेस या ठिकाणी ललित पाटीलला दाखल करण्यात आलेला आहे, मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी आता दाखल होतो आहे. ललित पाटील याला पोलिसांनी अतिशय गुप्तपणे एका पोलीस बीटमध्ये ठेवलेलं होतं. त्यानंतर पोलिसांनी अतिशय गुप्तपणे त्याला या ठिकाणावरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि आता मेडिकलसाठी या ठिकाणी त्याला ट्रॉमा सेंटरमध्ये आणण्यात आलेला आहे. इथून त्याचं मेडिकल केलं जाईल. मेडिकल केल्यानंतर त्याला अंधेरी कोर्टामध्ये सादर केलं जाईल आणि त्यानंतर जी पत्रकार परिषद आयुक्त कार्यालयात होणार आहे त्या ठिकाणी त्याला नेण्यात येईल. एकूणच ललित पाटील याला अटक केल्यानंतर एबीपी माझाने ही एक्सक्लुझिव्ह बातमी ब्रेक केलेली होती. त्यानंतर एक्सक्लुझिव्हली त्याची पहिली दृश्य दाखवली आणि त्यानंतर ज्यावेळेस ते ट्रॉमा सेंटरमध्ये आले त्याची पहिली प्रतिक्रिया देखील एबीपी माझाने दाखवली. मी ससूनमधून पळालेलो नाही,
मला पळवलं गेलेलं आहे आणि मी लवकरच सगळ्यांची नावं जी आहे ती पुढे आणेल अशा प्रकारचा दावा केलेला आहे. मात्र ललित पाटील हा अतिशय हुशार असा आरोपी आहे. ड्रग्स पूर्ण हे जे ड्रग्स रॅकेट होतं ते तो चालवत होता, त्यामुळे त्याच्या या दाव्यानंतर तो अनेक गोष्टी सांगू शकतो. मात्र पोलीस जे आहेत ते याची सखोल चौकशी करतील. नेमके यामध्ये कोण कोण अडकलेले आहेत, अनेक राजकीय कनेक्शन देखील बोललं जाते, अनेक जे अधिकारी आहेत त्यांच्या संदर्भात बोललं जात आहे. त्यामुळे ललित पाटीलकडून एक मोठी माहिती जी आहे ती पोलिसांना जी आहे ती पुढे आणायची आहे. मुंबई पोलिसांची ही कारवाई आहे आणि आत्ता याच ट्रॉमा केअर सेंटरच्या बाहेर आपण बघतोय पोलिसांनी संपूर्णपणे या ठिकाणी आता हा बंदोबस्त लावण्यास सुरुवात केलेली आहे. ललित पाटीलचा काही क्षणातच या ठिकाणावर जे आहे त्याची मेडिकल पूर्ण होईल आणि मेडिकल केल्यानंतर त्याला इथून जे रुग्णालय आहे, जे अंधेरी कोर्ट आहे त्या कोर्टात नेण्यात येईल. आता हळूहळू या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो ट्रॉमा सेंटरच्या बाहेर तैनात करण्यात आलेला आहे आणि काही क्षणात या ठिकाणावरून ललित पाटील, आता आपण पाहतोय ललित पाटील काही क्षणात या ठिकाणावरून बाहेर त्याला आणलं जाऊ शकतं आणि तत्काळ साकीनाका पोलीस जे आहेत ते ललित पाटीलला घेऊन MIDC ललित पाटीलला घेऊन त्या ठिकाणावरून अंधेरी कोर्टामध्ये जाऊ शकतात. एकूणच ललित पाटील मुंबई पोलिसांची खूप मोठी कारवाई मानली जाते आहे आणि या कारवाई नंतर आता कोण कोण या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे येतं हे पाहणं देखील गरजेचं आहे. सौरभ, बरोबर, कोणाकोणाचा हात आहे मी सांगेन असं आता ललित पाटील म्हटलं आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आणखी काही नावं येतात का, काही खळबळजनक खुलासे सुद्धा समोर येतात का हे बघावं लागेल. प्रशांत, आता रुग्णालयात चेकअपसाठी आणण्यात आलंय ललितला, यानंतर पुढची सगळी कायदेशीर प्रक्रिया कशी असणार आहे? हीच प्रक्रिया असते. ज्यावेळेस आरोपीला अटक केलं जातं त्यावेळेस आरोपीला ज्या ठिकाणी पोलीस आणतात तिथून त्याची पहिली मेडिकल केली जाते आणि त्या मेडिकलमध्ये तो फिट जो आहे की नाही हे पाहिलं जातं आणि त्यानंतर पुढे त्याला कोर्टात हजर केलं जातं. एकूणच ललित पाटील या अगोदर ज्या पद्धतीने ससूनमधून पळालेला होता, अतिशय हुशार असा हा आरोपी आहे. त्यामुळे कोणतेही लूपहोल्स पोलीस ठेवायला मागत नाही आहेत. कोणतेही शक्यता ज्या आहेत ज्याच्यातून जो सुटेल अशी शक्यता पोलीस ठेवायला मागत नाही आहेत. सगळ्या प्रोसेस तंतोतंत ज्या आहेत त्या पाळल्या जात आहेत. स्वतः मुंबई पोलीस आयुक्त, सहआयुक्त, त्याचबरोबर DCP या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. साकीनाका पोलीस असेल, MIDC पोलीस स्टेशन असेल, आजूबाजूची जेवढे पोलीस स्टेशनमधले तज्ज्ञ अधिकारी आहेत ते या सगळ्या प्रक्रियेमध्ये पोलिसांच्या सोबत जे आहेत ते पथकं या ठिकाणी तैनात आहेत. त्यामुळे या अगोदरचा त्याचा पळून जाण्याचा इतिहास पाहिला तर पोलीस खूप अलर्ट मोडवर आहेत आणि एकूण या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता पोलीस त्याला आता कोर्टात हजर करतील आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया जी आहे त्याला पोलिसांकडून ते PC मागतील. PC मागितल्यानंतर पोलीस न्यायालयात PC मागितल्यानंतर सगळी पुढची कारवाई करतील. माझ्याबरोबर गणेश सर आहेत. सर, आता ट्रॉमा सेंटरमध्ये आणण्यात आलेलं आहे, कशी प्रक्रिया असेल पुढे? आता पुढची प्रक्रिया म्हणजे ट्रॉमा सेंटरच्या नंतर त्याला पुढे कोर्टात हजर केले जाईल आणि कोर्टात हजर केल्यानंतर त्याला त्याची रिमांड मागितली जाईल. माझा सहकारी फैजलने एक अपडेट दिली आहे. त्याचं म्हणणं असं आहे की पळ काढल्यानंतर ललित पाटील अनेक दिवस नाशिकमध्येच होता. म्हणजे तो पुण्यापासून ज्यावेळेस पळाला तो अनेक दिवस नाशिकमध्ये होता. म्हणजे नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ही माहिती आहे. नाशिक पोलीस, पुणे पोलीस या ललित पाटीलच्या मागे होती आणि या सगळ्या बाबींचं त्याला तिथे कोणी सपोर्ट केलं, त्याच्या मागे कोण होतं, नाशिकमध्ये कोणाकडे थांबला होता, या सगळ्या बाबींची उत्तरं द्यावी लागतील. कारण हा थेट गुजरातला किंवा गुजरातमधून कर्नाटक, तामिळनाडूला नाही गेला, तर हा आधी पुण्याहून नाशिकला गेला. नाशिकला कुठेतरी अज्ञातस्थळी थांबला होता. त्याला सपोर्ट कोणी केला होता, त्याच्या मागे कोण होतं, त्याच्यासोबत कोण होतं, त्याला कोणाच्या घरी ठेवलं गेलं होतं, या सगळ्या बाबींची चौकशी आता केली जाणार आहे. तपास यंत्रणा ह्याचा शोध घेत आहे की नाशिकमधून तो कसा पुढे गेला. नाशिकमधून तो इंदोरला गेला असं कळतं आहे. इंदोरमधून तो नाशिकमधून टूर्स अँड ट्रॅव्हल्सची गाडी घेतली. नाशिकमधून तो इंदोरला गेला त्या गाडीनं. इंदोरमधून तो गुजरात, सुरतला गेला. पुन्हा तो नाशिक, धुळे, औरंगाबाद असा प्रवास त्याने केला. म्हणजे तुम्ही बघा, एक आरोपी ज्याला पुणे पोलीस शोधते तो आरोपी नाशिकला जाऊन नाशिकमधून तो इंदोरमधनं सुरत, गुजरात, परत नाशिकला येतो, महाराष्ट्रात येतो. हे पाहणं खूपच गंभीर आहे. आणि तिथून धुळे, औरंगाबाद करत तो कर्नाटकाला घेतला जातो. म्हणजे काही दिवस तो पुन्हा येतो. ताकद आणि हिंमत बघा.
काही दिवस तो पुन्हा येतो आणि त्यानंतर तो कर्नाटकाला राहतो, बँगलोरला काही दिवस राहतो आणि बँगलोरनंतर तो चेन्नईला राहतो, चेन्नईमधून तो बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो. अशा अनेक बाबी आता समोर येत आहेत आणि म्हणूनच या पूर्ण संबंध तो त्याचा ट्रेल आहे, जिथं जिथं गेला, कुठे कुठे राहिला, कोणी त्याला मदत केली, या सगळ्या बाबींची चौकशी मुंबई पोलीस करणार आहे आणि ज्या ज्या लोकांनी याला मदत केली आहे त्या लोकांपर्यंत मुंबई पोलीस पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या सगळ्या लोकेशनला जाऊन मुंबई पोलीस आणि नाशिक पोलिसांच्या सहकार्याने, पुणे पोलिसांच्या सहकार्याने पुढे कारवाई करणार आहे. सर, एकूण या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुणे पोलिसांची पथकं काम करतच होती, मात्र मुंबई पोलिसांनी जी कारवाई केलेली आहे खूप मोठी मुंबई पोलिसांचं यश आहे. खूप मोठी कारवाई आहे, कारण जसं आपण म्हणतो की हा एक मोठा क्रिमिनल आहे आणि ह्या व्यक्तीचं नेटवर्क इतकं मोठं आहे. जो व्यक्ती 300 कोटींची ड्रग फॅक्टरी चालवतो, त्या ड्रग्सला तो विकण्यासाठी त्याचा एक मोठा नेटवर्क असतो, ज्यामध्ये पेडलर असतात, तस्कर ज्याला आपण म्हणतो, किंवा विकणारे जे छोटे मोठे असतात. तर ह्या सगळ्या लोकांचं नेटवर्क याच्याकडे होतं, म्हणून ह्याला पळून जाणं, लपणं हा काही कठीण भाग नव्हता आणि म्हणून त्याला एवढे दिवस पोलीस पकडू शकले नाही, नाशिकला येऊनही तो काय करू शकला नाही. या सगळ्या बाबींची चौकशी आता पोलीस करणार आहे. मात्र मुंबई पोलिसांनी खूप चांगलं काम केलं. मुंबई पोलिसांना ज्यावेळेस एका 10,000च्या ड्रग्ज विक्रेत्याच्या व्यक्तीकडून ते ललित पाटीलपर्यंत पोहोचले. मुंबई पोलिसांची केसही नव्हती, पुणे पोलिसांची केस होती. मुंबई पोलिसांनी त्या ड्रग पेडलरला उचललं, त्यामध्ये DCP दत्ता नलावडे आणि साकीनाका पोलिसांचा जो स्टाफ होता, डिटेक्शन स्टाफ, त्यांना तो ड्रग पेडलर भेटला. त्याच्याकडनं कळलं की हा त्या ललित पाटील नेटवर्कचा व्यक्ती आहे आणि ह्या व्यक्तीनं MDच्या ड्रग फॅक्टरीची माहिती पोलिसांना दिली. मुंबई पोलीस स्वतः जाऊन नाशिकमध्ये त्यांनी जे आहे आपलं ती ड्रग फॅक्टरी उद्ध्वस्त केली आणि त्या ड्रग फॅक्टरीला उद्ध्वस्त केल्यानंतर पुढे त्याच्यावर काम करत राहील. कारण भूषण पाटीलचं नाव आलं, नंतर ललित पाटीलचं नाव आलं, अशी अनेक नावं आली, पण काम तिथे थांबले नाही. आणि एक आरोपी, एक व्यक्ती जो पोलिसांच्या कस्टडीमध्ये होता, त्याचं नाव त्यांनी सार्वजनिक केलं नाही, कारण त्यांना माहिती होतं की ललित पाटील ह्या लोकांना संपर्क करू शकतो आणि म्हणून पोलिसांनी त्याला संपर्क केला. त्याला कस्टडीमध्ये ठेवलं. ललित पाटीलचा कॉल आला. ललित पाटीलचा कॉल आल्यानंतर त्याला असं भासवलं की हा पोलिसांच्या कस्टडीमध्ये नाही आहे, बाहेर आहे आणि ह्याच्याशी संपर्क ठेवला. ललित पाटीलने अखेर त्याला लोकेशन सांगितलं. हा व्यक्ती जो आरोपी होता यांच्या मुंबई पोलिसांच्या कस्टडीमध्ये, त्याने सांगितलं की मी आता तुला भेटायला येतो. लोकेशन सांगितल्यानंतर पोलिसांच्या मदतीनं त्याला अटक करण्यात यश मिळालेलं आहे. म्हणून मुंबई पोलिसांचं कौतुकास्पद कारवाई आहे आणि त्यांचा हा पूर्ण श्रेय. कारण हा व्यक्ती जर अटकेत आला नसता आणि हा भारताबाहेर पळून गेला असता, जसे हे आरोप आता इथे हा करतोय, हा आरोपी आहे, क्रिमिनल आहे, हा काही बोलू शकतो, म्हणून त्याच्या आरोपांवर आपण किती महत्व द्यायचा हा खूप मोठा भाग आहे. पण ह्या व्यक्तीला ज्या प्रकारे कस्टडीमध्ये ठेवलं गेलंय किंवा आता ठेवलंय, तो काय बोलतोय त्याच्याकडे बारकाईने लक्ष ठेवावं लागेल. आणि यासोबतच दुसरी बाब अशी आहे की आता ललित पाटील जे आरोप करेल त्या आरोपांवर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये मोठा गदारोळ होऊ शकतो आणि यासाठी आता चौकशी पुढे नेणं खूप गरजेचं आहे. आणि यामुळं ललित पाटीलच्या अटकेनंतर आता बरेच ट्विस्ट आणि टर्न्स या प्रकरणामध्ये पुढे येऊ शकतात आणि अनेकांवर कारवाई होऊ शकते, ज्याने ह्याला पळून लावलं, जो तो म्हणतोय, किंवा कोणाच्या मदतीनं हा कुठे कुठे राहिला, हे सगळे आता पोलिसांच्या रडारवर येणार आहेत. सौरभ. बरोबर. गणेश, पण आता ललित जेव्हा पुण्यातून पळून गेला आणि त्यानंतर तो चेन्नईपर्यंत जेव्हा गेला, तेव्हा त्याला या सगळ्या प्रवासात कोणी कोणी मदत केली, अशा कुठल्या व्यक्तींवर काही कारवाई झाली किंवा कोणी कोणी मदत केली या संदर्भातली काही माहिती पुढे येते? अद्याप नाही. काही जणांना कस्टडीमध्ये घेतलेलं आहे, काही जणांना आता पुढे चौकशी त्यांच्याकडनं केली जाईल. हा व्यक्ती जी नावं घेईल किंवा याच्यासोबत जे लोक पकडले गेले, आणखी 2 जण, ती लोक जी नावं घेतील, कोणता टुरिस्ट ड्रायव्हर होता, कोणती गाडी होती, कोणी गाडी अवेलेबल करून दिली, पैसे कोणी दिले, कोणत्या हॉटेलमध्ये थांबले, कोणाच्या घरी थांबले, कसे ट्रॅव्हल केलं यांनी, या सगळ्या बाबी समोर येतील. त्यामध्ये अनेक जणांची नावं समोर येणार आहेत, त्यामध्ये अनेक जणांची अडचणीही वाढणार आहेत. सौरभ. बरोबर. तर ससून रुग्णालयातून पळून गेल्यावर ललित हा नाशिकमध्ये होता, अशी एक्सक्लुझिव्ह माहिती आता पुढे येते आहे. तो चेन्नईवरून त्याला ताब्यात घेण्यात आला आणि तिथून तो श्रीलंकेला जाण्याच्या तयारीत असल्याची देखील माहिती येते आहे. यावेळी एबीपी माझासोबत बोलताना एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया ललितने दिलेली आहे. काय म्हटलंय ललित बोलताना एबीपी माझाच्या कॅमेऱ्यासमोर? ससूनमधून पळालो आणि मला पळवलं गेलं. मी ससूनमधून पळालो आणि मला पळवलं गेलं. कोणाचा हात आहे सगळं सांग. मी ससूनमधून पळालो आणि मला पळवलं गेलं. मी ससूनमधून पळालो आणि मला पळवलं गेलं. कोणाचा हात आहे सगळं सांग.
ससून मधून पळालो आणि मला पळवलं गेलं. मी ससून मधून पळालो आणि मला पळवलं गेलं. कोणाचा हात आहे सगळं सांगतो मी ससून मधून पळालो आणि मला पळवलं गेलं. मी ससून मधून पळालो आणि मला पळवलं गेलं. कोणाचा हात आहे सगळं सांगतो मी. तर काय प्रतिक्रिया दिली आहे ललित पाटीलने एबीपी माझाच्या कॅमेऱ्यासमोर ती आपण बघितली आणि या अनुषंगानं आणखी आपण माहिती घेऊया गणेश ठाकूर कडून. गणेश, आता बघा, माझं हेच म्हणणं आहे, मी एवढी वर्ष क्राईम रिपोर्टिंग करतोय. आरोपी स्वतःला वाचवण्यासाठी अनेक दावे करतो. ते दावे अनेक वेळा खोटे असतात आणि ह्या दाव्यांवर किती तथ्य आहे हे पाहणं आपलं काम नाहीये, हे पोलीस पाहतीलच. मात्र याला किती महत्व द्यायचं हे आपलं काम आहे. कारण आरोपी ज्या वेळेला असं म्हणतो, कारण हा पळून गेला म्हणतोय, पण मग पळून गेलं, ह्याला पळवलं गेलं तर हा कुठे कुठे आणि कसा कसा गेला याबद्दल तो बोलत नाहीये. ड्रग्ज फॅक्टरीबद्दल तो बोलत नाहीये. तो आपले दोष कोणातरी इतरवर टाकण्याचा प्रयत्न करतो असा आहे. मात्र त्याच्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर त्या लोकांपर्यंत पोलीस पोहोचतीलच, त्या लोकांना अटक होईलच. ठीक आहे. ज्या लोकांनी जर हा म्हणतोय की ह्याला पळून लावलंय किंवा ह्याला पळवलंय. गणेश, मी तुला थोडंसं थांबवतो. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि ब्रेक नंतर या सगळ्या बातमीच्या आणखी काही अपडेट्स आम्हाला जाणून घ्यायचे आहेत. मी ससून मधून पळालो आणि मला पळवलं गेलं. कोणाचा हात आहे सगळं सांगतो मी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.